स्वागत आहे. मी श्रद्धा सुरडकर. तर कशा आहेत? मजेत. ऑब्विसली मजा असं कारण की मी मजेत राहा महादेव राजा. तर गाईस आज आम्ही काय बनवलेलं आहे? आज बनवलेलं आहे केक. होममेड केक. जरा तुटलेला आहे पण काय नाही. आणि हे एक सॉस आणलेला आहे मी 10 रुपयाचा पॅकेट. तर ठीक आहे, खाऊया मस्त केक. माझा नाश्ता वगैरे सगळं काय झालं. मी आंघोळ करून पण आलेली आहे. तर ठीक आहे, डायरेक्ट मी ब्लॉग चालू केलेले. तर सॉरी गाईज, मध्ये मध्ये व्हिडिओज जरा आले नाही. तर काय नाही, पण आता रेग्युलर ठीक आहे. ओके, चला आपण पहिलं हे खाऊया. ठीक आहे. तर गाईज हे बघा, मी आता हे टाकते. ठीक आहे, चला ते इथं बघा. तर पहिला कैचीशी काम करूया. कटिंग काय करायचं नाही सांगितले बाबा, कसं कट करूया. थोडं व्हेज आहे, व्हेज फुल व्हेज. बघूया, लेट्स. ओ माय गॉड भाई, कसं आहे? फुल फुल चॉकलेटी. माय गॉड, आय लव इट. गोरमिटानी आहे. सॉरी, टेस्ट कसं आहे म्हणून हे चॉकलेट नाही होऊन जाईल. एक सेकंड. याचा काय मी व्हिडिओ टाकला नाही, पण जरी तुम्हाला याची रेसिपी पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा, लगेच रेसिपी टाकेल. कॅमेरामॅन माझी बहीण. किती ऑफ टॉप देशील? 10 ऑफ टॉप 10. ते खरं. येस. तर गाईज 10 ऑफ टॉप 10. शांत झालं, चालूच ठेव. तर गाईज याचे 10 ऑफ टॉप. अरे थांबा ना. 1 2. तर गाईज याची 10 ऑफ 10 रेट आले ना, भारी पण वाटते. नो बेकिंग, बिना बेकचं हे गॅसचं बनवलंय मी. नुसतं पाणीने हे केलं. स्टीम केक, स्टीम. तिला पण दे ना एका वाटीत थोडासा. केक पुरा संपवते ना मग मी तुमची व्हिडिओ. ठीक आहे, पहिला खाते. तर ते खाऊन झालेलं आहे. हा ठीक आहे, आवाज. तर गाईस आमचं खाऊन झालेलं आहे. तर आता मी चालले पाव गरम करायला, कारण की आम्ही खाणार आहे मिसळ पाव. एकटी पाव मस्त मिसळ पावसाठी. अजून एक पाव अजून एक लाते बोललं द्या रे. एक सेकंड प्लेट होती. त्याच्यात ठेवते मी गरम गरम पाव. ठीक आहे, बाकीचे हे पण करणार आहे आता मी. किती भारी दिसत आहे, कसं सजवून दिसत आहे. डिझाईन करू का याच्यावर? हे डिझायनर पाव म्हणजे रेडी आहे. झालेले. ठीक आहे, तर हे होत आहे. आता थोड्या वेळ होऊ देऊया. पाणीचा आवाज येतोय जरा. पाणीचा आवाज येतोय काय नाही, तरी पण व्हिडिओ कंटिन्यू. काळ पडलेलं आहे पहिलेच. तर गाईस आता बघा की जेवणाला काय काय बनवलं आहे. ठीक आहे, आता लगेच बघा. चला मी एक खाते आणि मग मी तुमच्याशी भेटते. ठीक आहे, खाऊन भेटूया थोड्या वेळ. माझं जेवण झालेलं. आता मी चालली झोपायला. ठीक आहे, पहिलं मी झोपते आणि मग मी झोपून उठल्यावर मी तुमच्याशी भेटते. ठीक आहे, पहिले झोपते मी. ठीक आहे. गाईस मी उठलेली आहे झोपून. तर ठीक आहे, चला. तर जाग आलेली आहे. तर आता आपण बेड आवरूया आणि स्किन केअर करूया आणि बस इतकंच. आणि मग अभ्यासाला बसूया. ठीक आहे, चला आवरूया बेड. चुटकीमध्ये मी एक काम करीन बघा. आता
मी चुटकीमध्ये बेड आवरू शकते. ठीक आहे, बघायचं आहे हे बघा आता. ठीक आहे गाईस, हे बघा, हे माझा पुरा बेड आहे. आता मी चुटकी वाजवणार आणि बेड एकदम प्रॉपरली नीट होणार. ठीक आहे, आता बघा 1 2 3. गाईस, बेड इज ओके. तर गाईस, बेड इज ओके. तर आता करूया स्किन केअर टाइम. ठीक आहे, आज मला राईस पावडर ते पण लावायचं. चला स्किन केअर करूया आपला. चला गाईस, चला करूया स्किन केअर. तर मी स्किन केअरसाठी घेतलेलं आहे राईस पावडर अँड एक वाटी, एक स्पून, एक बेसन सगळे. तर बेसन आहे आणि पाणी. तर गाईस, तुम्ही म्हणशाल की मी हमेशा दूध घेते, पण आज मी पाणी काय घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे दूध नाही आहे. दूध आता आणायला खूप टाईम लागणार आहे. तर त्यापेक्षा मी पाणीनेच बनवते. काय करणार, राईस पावडरमध्ये थोडंसं पाणी घालून गरम करून बॉईल करून त्या पाणीला आणि मग मी टाकणार. नाही थंड पण टाकू शकतो, असं काय नाही. आता मी सोचते बॉईल करू का नको. आय थिंक नकोच करायला, असंच टाकून देते. ठीक आहे, आणि मग राईस पावडर याच्यात बेसनमध्ये काय करणार, बेसनमध्ये जे मी बनवलेले मटेरियल त्यात मी अजून जास्त पाणी टाकून अजून मिक्स करून आणि मग मी बनवणार. आता तुम्ही बघा, हे अलगच टेक्निक आहे. तर ठीक आहे, आता बघा तुम्ही. फर्स्ट मी घेतलेलं आहे वाटी. तर याच्यात मी पहिला राईस पावडर खोलती. मला किती चम्मच लागणार पहिलं हे बघायचं आहे. आणि आय थिंक एकच चम्मच घेणार आहे बस. आणि बस एक चम्मच. ठीक आहे, बाकी टाकलेले. ठीक आहे, दिसतंय. तर त्याच्यात मी टाकणार आहे पाणी. ते पण स्पूननी पाणी टाकणार आहे. तुम्ही बघा एक सेकंड. थोडं ना पाठी सरकवती. मी खुर्चीवर बसून करते. मी खुर्चीवर बसून हे करते कारण की बरोबर मला जमत नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही लोकांच्या समोर त्याच्यात पाणी टाकते. मी थंडच टाकते. मी एक चम्मच आपण पावडर टाकायचं, अर्धा चम्मच एक आणि अर्धा चम्मच पाणी टाकूया. दूध असतं ना गाईस तर लगेच मेल्ट होतं. दुधाचं काय नाही, दूध नुसतं एक टाकावं लागतं. ठीक आहे, चम्मच टाकावं लागतं. तर दुधाचं इतकं काय नाही, पण जरा पाणी खूप जास्त. आणि पाणी टाकल्यानंतर खूप जास्तच प्लम्स उडतात. तेव्हा पाणी टाकल्यानंतर खूप जास्तच प्लम्स आहे बघायच्यात. खूप म्हणजे खूप जास्त प्लम्स आहे. प्लम्स तर खूप जास्त. तर हे प्लम्स घालवायला अजून आपल्याला वॉटर टाकावं लागलं. म्हणजे थोडंसं चल. तर काहीच काय केलं, ते पाणी बनवलंय आणि ते मी त्याला लगेच पाणीमध्ये मिक्स केलेलं आहे. बघा असं दाखवत आहे तुम्हाला. पाणीमध्ये मी मिक्स दादू. ओय दादू, ओय आवाज कमी कर ना. आवाज कमी कर ना. तर गाईस, मी काय केलेलं आहे, याच्यातले राईस बनवलं. तो पाणी मी खूप जास्त पाणी टाकलंय. पहिला मी कमी टाकलं होतं, नंतर मी अजून टाकलेलं आहे. आणि मी ते पाणी एका याच्यात मी पाणी मिक्स केलेलं आहे. म्हणजे हे राईस पाणी आता बनून गेलं आपलं. ठीक आहे, तुम्ही म्हणजे काय पण करते, काय पण नाही गाईस. मी माझी हमेशाची रेमेडी हे करते. आता बस दूध नाही ना, बस इतकंच.
ठीक आहे. दूध नाही, बस इतकंच, अजून काय नाही. ठीक आहे. तर आता मी वापस एक राईस पावडर घेते. तर आता याच्यात मिक्स करूया सगळं काही. ठीक आहे. चला लेट्स स्टार्ट. आता याच्यात मी टाकते, समोर पाणी टाकते मी थोडं. आणि हे राईस पावडर आहे. म्हणजे टाकून दाखवते तुम्हाला. दिसत आहे बघा. पावडरच आहे. तर अजून टाकूया आपण. ठीक आहे. हे झालेलं आहे आता. म्हणजे राईस पावडरचा बॅटर ते रेडी झालेला आहे आता. याला जर थोडेसे प्लम्स उरली ना, त्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे, कारण की प्लम्स त्याच्यात बिलकुल नको असायला पाहिजे. एकदम जोरात हलवायचं, याला फेटायचं असं. हे का 5 मिनिटात रेडी झाले आहे. प्लम्स बिलकुल नाही मी ठेवलेले, कारण की पाणी मिक्स केले. तर पाणीमध्ये जास्त प्लम्स होतात, पण माहीत नाही ह्यावेळेस मला नाही झालेले प्लम्स इतके. पण काय जस्ट नेक्स्ट. ठीक आहे. झालेलं आहे. अप्लाय करूया आपल्या स्किनवर. थंड यार कसं दिसतंय. चला ओ माय गॉड, डोळ्याचे काळ गेलेले गाईस. काय नाही, रात्र डोळ्याचे इथं. इट्स ओके. कपड्यांवर पडायला नको गाईस. कपड्यांवर पडलं तर बिलकुल निघत नाही ते दुसऱ्या दिवशी. मग असे व्हाईट डाग असेच राहतात. म्हणून जर सांभाळूनच करते, म्हणजे डाग नको पडायला यार. ठीक आहे. झालेलं आहे. तर जितकं उरलं तर तितकं मी बेसन जे सेकंड अप्लाइंग करणार त्याच्यासाठी ठेवलेलं आहे बाकीचं. तर ठीक आहे. थोड्या 5 मिनिटाला सुकू देऊया. आणि आता मी 5 मिनिटं लिप्सचं ठेवणार आहे. तर हे पुसून घेणार आहे मी लिप्सचं ठेवणार आहे. 15 मिनिटानंतर मी हे करणार आहे जस्ट सेकंड. तर काय सगळं हे तर फेसचं काही सुकले तर नाही आहे, पण लिप्सचं मी पुसून घेणार कारण की सुकलेलं आहे. ड्राय झाले लिप्स, ड्राय. आता ते खूप पिंक झालं तर ठीक आहे. तर काही 15 ते 20 मिनिटं त्याला सुकू देऊया. ठीक आहे. सुकल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटते. ठीक आहे. कारण की सुकायला टाइम लागणार आहे, कारण की जर सुकत नाही तर मी काय करू नाही शकत. तर ठीक आहे. जस्ट सेकंड्स बघा किती मिनिटानंतर सुकतं. जस्ट वेट अँड वॉच. गाइस हे सुकलं असं मला बोलता पण नाही येत. मी ते नीट बिलकुल पण नाही बोलता जाते. सुकलंच असं आहे गाईस. एक सेकंड. तर गाईज हे असं सुकलंय की मला बोलता येत नाहीये, इतकं जास्त सुकलंय हे बघा. म्हणजे सॅटिस्फाईड, टच केलं खूप सॅटिस्फाईड वाटते. म्हणजे थोडं सुकलं आहे पण ठीक आहे. सॅटिस्फाईड खूप जास्तच वाटते गाईज मला. असं कडक कडक वाटतं, एकदम असं वाटतंय की कोण जे मॉलिश करते इतकं मस्त मस्त वाटतंय. तुम्ही कधी लावशील ना एकदम सुकल्यावर ना असं टच करून बघा आणि असं हे करून बघा, असं गाल पण खिचतं का असं असं मला खूप जास्त सॅटिस्फाईड वाटतंय. मला तर खूप जास्तच वाटतं कोण बी टच करणं भाई.
आणि डोक्याचं व्हायसाठी मॉलिशच करते. पण काय नाही, आता वॉश करूया तोंड हिमालयन फेस वॉशने. चला करूया. तर काय थंड थंड पाणीने मस्तपैकी आपलं स्किन वॉश करून आलेली आहे. आणि म्हणजे हे बघायचं काय म्हणतात डार्क, हे काय म्हणतात त्याला, नोज किती घाण निघली बघा. दिसतंय हे डॉट्स, दिसतंय हे डॉट्स पुरं पिगमेंटेड निघलंय बघा. तो स्किनवर दिसतंय तेच आहे सगळं गाईस, तेच आहे बघा. पण रिटर्न निघलं म्हणजे ना असं मस्त याच्यानी. ठीक आहे, काय म्हणतात त्याला कमेंट मध्ये सांगा. हे बघा दिसतंय, हे बघा नोजलाच करतं बघा. दिसतंय हे बघा, इथं काहीच दिसतंय तुम्हाला, हे असलं तर पण साफ करते बघा, काही नाही. हे बघा आला, दिसतंय काय बघा ना असं. आता शिकतं काय इतकंच झालंय, अजून खूप बाकी आहे. तर चला करूया नेक्स्ट. दगड ना काय नाही नाही हाय हाय हाय. तर मी टाकणार बेसन. तर बेसनसाठी मला पाहिजे बेसन. बेसन बनवण्यासाठी बेसन पाहिजे मला. तर याच्यात टाकूया बेसन. तर गाईस म्हणजे टाकूया थोडंसं एकदम बेसन, थोडंसं टाकूया, इतकं टाकूया बेसन. अजून थोडंसंच बाकी आहे. ठीक आहे बस, एकदम जास्त पण नको आणि एकदम हाय एकदम हे पण नको. टाकायचं एकदम लिमिटमध्ये. लिमिट जितकं म्हणजे असं 2-3 जण असतील तर खूप जास्त बनवू शकतात. पण मी गायचं घरात एक म्हणजे मीच एकटी आहे जी लावती. मी घरातले पण लावतात पण अलग अलग डे ठेवतात सगळ्यांचे. ठीक आहे, तर जस्ट ठीक आहे. हे बघा हे तर पुरं चिपकूनच गेलंय यार, पुरं चिपकूनच गेलंय. हे बघा हे ना असं झालंय बघा, पुरं चिपकून गेलं. आटा बनलाय असं वाटतंय, पुरं पीठ बनलंय पीठ. तर काय असं खूप सारे जण आहे की ज्यांना म्हणजे मराठी समजत नाही, हिंदीच समजती. तर गाईस तुम्हा लोकांना पाहिजे की मी हिंदी बोला, मला जरूर कमेंट मागा. तुम लोकांसाठी मी जरूर हिंदी बोलणार, कारण की ज्यांना मराठी येते त्यांना हिंदी येते जरूर, पण ज्यांना हिंदी येते त्यांना मराठी नाही येत. आय नो, पण तुम्हाला कधी पाहिजे की मी तुमच्यासाठी नुसतं हिंदीमध्ये बोलतो, प्लीज मला कमेंट करा. मी जरूर तुमच्यासाठी हिंदीमध्ये बोलणार. असं काय नाही मी नाही बोलणार, ऑब्विसली बोलणार. ठीक आहे, चला लावूया आता यो पण फेस मास्क. लेट्स रेडी. आणि याचे नुसतं 1 लेअरच लावणार मी. हर एक आता ही कशी एक लेअर आहे तशीच मी हर एक 1 लेअर. ठीक आहे, कपडे माझी पॅन्ट खराब होणार आहे आय थिंक. आपण पुसून घ्यायचं आता. नाही मिठा ते, इट्स नो मिठी. अजून लागलं मम्मा मला म्हणून ना. जिकडं जिकडं हात लावते ना हे 2 बोट तिथंच लागतंय भाई. ते पण काय नाही, काय करू शकतो आता, लागलं तर लागतंच. आता ते सोडा, तो मला अभ्यास पण करायचं म्हणून पटापटा स्किन केअर करते. मला अभ्यास पण आहे झाले, स्किन केअर झाले तर अभ्यास करूया. ड्राय पण नाही होणार स्किन आणि एकदम हे पण नाही होणार. ठीक आहे, एकदम परफेक्ट स्किन आहे भाई माझी. म्हणजे ऑइली स्किन ज्यांची ऑइली स्किन असते त्यांच्यासाठी पण आहे, ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी पण ही रेमेडी आहे, एकदम नॉर्मल स्किन आहे त्यांच्यासाठी पण आहे.
म्हणजे हर एक स्किन टाईपला हे जे मी लावते हे सगळ्या स्किन टाईपला चालतं. कोणाकोणाला असं असतं की कोणाकोणाला आपली स्किन टाईपच माहीत नाही, तर म्हणजे ना म्हणजे हे लावलं तर आपली स्किन टाईप समजत नाही, पण जी स्किन टाईप आहे ती हे नाही होत. ठीक आहे, ठीक आहे गाईस, याला सुकू देऊया 15 ते 20 मिनटं. त्याला 15 मिनटं सुकू दिली तर 15 मिनटात ऑब्विसली हव्यात सुकलं होतं ते. पण आता बघू याला 20 मिनिटच लागतात. मला माहिती आहे ऑब्विसली मला याला 20 मिनिटच लागतात. म्हणजे मी खूप वेळा जेव्हा करते ना मी ती 15 मिनटं 10 मिनटं लागणार, पण याला 20 मिनिटं लागतात. मी हमेशा टाइम घेते. तर काही नाही, जस्ट वेट अँड वॉच. आता मग ते बोलते वेट अँड वॉच, काय करू, काय बोलू पण नाही शकत अजून. चला बघूया किती टाइम लागतो याला. हे थोडंसं सुकलेलं आहे, तर आता काय करायचं आहे, याला असं रब रब करून हे करायचं, काढायचं. कारण की हे काय म्हणतात बेसनचं आहे, त्याच्यात रब रब करून काढायचं. हे राईस वॉटरचं पाणी माझ्याकडे आहे. राईस वॉटरचं पाणी घेतलेलं आहे मी. राईस वॉटरचं जे बनवलं पाणी त्याने आता मी राईस वॉटरच्या पाणीने रब करणार आहे. कोणतंच पाणी नको, राईस वॉटरचंच पाणी पाहिजे. तुम्ही असं राईसला भिगवून त्याचं पाणी काढू शकतात. ठीक आहे, पाणी फिरतंय काय थोडं. एक सेकंड गाईस, मला पहिला खाली कपडा हे मला मांडीवर दिसतोय, म्हणजे अर्धा पाणी तिथंच पडतंय. नीट रब करणार आहे मी थोडं. मसाज देतो ना आपल्या खुदला, तसं आपल्या स्किनला द्यायचं आहे पाणीने. म्हणजे ना थोडंसं ते ओल्ला पण होणार आणि निघायला पण इझी होणार. कारण की कधी कधी काय होतं, लावलं ना तर एकदम असं हार्ड होतं. त्यापेक्षा थोडंसं नसं पाणीने ठेवायचं, कसं थोडं चिक्कू चिक्कू असं वाटतं ना, है ना. आता मी हातावर पाणी घेतलेलं आहे, चोळलं हे बघा. तर पाणी घेऊन चोळ झालं आहे. तुमच्याकडे पाण्याची स्प्रे बॉटल असतील त्यात राईस वॉटर पाणी टाकून राईस पाणी टाकून आपण आपल्या स्किनला पण अप्लाय करू शकतो. पण माझ्याकडे आता स्प्रे तर नाही आहे म्हणून मी असंच करते. छोटासा जुगाड आणि मस्त मसाज देते आपल्या स्किनला. ठीक आहे, एक सेकंड. तर आता याला करूया. नुट तो वॉश केलेलं आहे, तर आता मी याला करणार फेस वॉश. तर ठीक आहे चला, आणि मी फेस वॉश करणार आहे हिमालयन फेस वॉशने. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला 5 मिनिटात रिझल्ट दाखवते. तर ठीक आहे, तर वेट करा, थांबा मी फेस वॉश करून येते पहिला. दादा आवाज. तर गाईस एकदम मस्त वाटतंय. आहा मस्त. आता फेस क्लीन करून घेऊया. आता रुमाल थोडासा ओला झालेला आहे, कारण किडा जिकडे सुकू तिकडून करूया. मस्त फ्रेश फ्रेश वाटतंय, स्किनचा ग्लो किती ग्लो वाटतं यार. येस, तर चला आता स्किन केअर करूया. आता मी ना आपल्या रुमाल घेतलेला आहे, कारण तो रुमाल वल्ला झाला, तर मी ह्या रुमालाने माझा फेस थोडं क्लीन करते. तर मी माझा थोडासा फेस क्लीन करते. एक सेकंड गाईस. तर ठीक आहे, ग्लो बघा यार. चला करूया स्किन केअर. तर चला करूया स्किन केअर. तर माझा पाऊच पर्समध्ये बघूया काय काय घेतलेलं आहे मी स्किन केअरसाठी. तर काढूया पिटाऱ्यातून काय निघूया, बघूया काय निघतं आता पिटाऱ्यातून माझ्या. वॅसलीन
स्पॉन्ज आणि पर्सनल इंग्लिश सॉफ्ट मॉइश्चरायझर. चला लावूया एक एक करून. तर गाईज चला लावूया. तर फर्स्ट वन आय कॅन अप्लाय टू माय स्किन फॉर moisturizer, Vaseline and lip also, but this is a lips moisturizer. And applying and merge. Okay. Oh, I like it very much. And next I can apply to my skin. This is a moisturizer. And this is also very moisturized to my skin. Wow. Very nice. Cream. Easily absorbed the skins. मी एकदम मच केलेलं आहे. तर आता लावूया पावडर. पटकन करूया. लेट्स स्टार्ट अ स्टडी. नेक्स्ट वन हार्ड बनवलंय. तर लावूया पटापटा पावडर. लेट्स खतम करूया पटकन मेकअप आपला, कारण की टाइम नाही आहे. Fast, let's fast. नेकला आपण लावूया थोडंसं एकदम. मी नेकला तर मी हाताने ब्लेंड करणार आहे. तर आपण आपल्या फेसला ब्लेंड केलेलं आपल्या हाताने घेतलेलं आहे. घी बोलते सरी बेस्ट मस्कारा म्हणून लावलेला आहे. ठीक आहे. लेट्स कंप्लीट माय मेकअप विथ स्किन केअर. था मी टिकली घेऊन येते. माझी टिकली इथे लपून ठेवली होती. लाईज लपून. क्रिएट माय मेकअप कंप्लीट. केसर पण विचारते आता. त्याला विचारते गाइस. मी मेकअप कंप्लीट झालेलं आहे. स्किन केअर बरं मेकअपच बोलते म्हणजे का. माझा पुरा लुक बघायचा आहे. सी माय फुल लुक बघा गाइस. म्हणजे इतक्या भारी लुकसाठी लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करायला विसरू नका गाईस. ठीक आहे. अप्रूव्हल द्या. कमेंट सांगा तुम्हाला लुक कसं वाटतंय मला. बेस्ट कमेंट फास्ट. पटकन यायला पाहिजे कमेंट. ठीक आहे. तर आता करूया स्टडी. चला स्टडी करूया. लेट्स स्टार्ट अ स्टडी. चला.
मी इथंच एंड करते. ठीक आहे. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगता. ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मजेदार ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. राधे राधे. बाय बाय.